नमस्कार, मी निलिमा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. खरं तर मी विचार केला होता की गावी जाऊन छानपैकी ब्लॉग वगैरे मी हे करेन, पण सुट्टी अचानक कॅन्सल झाल्यामुळे एका दिवसामध्ये परत यायचं होतं, त्यामुळे थोडासा मूड ऑफ होता. तर इकडे आहे मी आणि माझी मावशी आहे, छोटी मावशी. तर आम्ही कुर्ल्यावरून बसलो गावी जायला आणि त्यानंतर मग सकाळी साधारण 3:30 वाजता वगैरे पोहोचलो. सकाळच्या वेळेला एकही ऑटो वगैरे काही अवेलेबल नसते, त्यामुळे आम्ही पायीच गेलो. सकाळच्या वातावरणामध्ये चालायला खूप छान वाटत होतं. थंडी आहे गावी खूप, आणि सकाळी असं मस्त वातावरणामध्ये आम्ही घरी गेलो. त्यानंतर पहिल्या दिवशी जे आहे ते हळदीचा कार्यक्रम होता संध्याकाळी. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी लग्न, आणि लग्न झालं तर मोठा मामा, मोठी मामी आणि त्यांची 2 नंबर मुलगी. तर इथे तिची हळद आहे. हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी हळदीची मजा वगैरे होती, आणि असं ठरवलं होतं की गावी गेल्यानंतर छानपैकी ब्लॉग वगैरे बनवेन वगैरे सगळं काही. आपल्याकडचं जे आहे ते कार्यक्रम वगैरे बघायला खूप छान वाटतात, पण काही कारणामुळे धावपळ आणि हे सगळं ह्याच्यामुळे मला ब्लॉग बनवता नाही आलं. पण जे काही क्लिप्स आहेत ते मी ॲड केलं. तर गावी लग्नाच्या आधी घाणा भरणे, त्यानंतर मग करा जो असतो, करवलीचा करा वगैरे तो देणे, त्यानंतर अशा प्रथा वगैरे असतात. तर इथे आहे तो करवलीचा जो करा असतो तो देत आहे करवलांना. तर अशा प्रकारे जो कलश आहे त्याच्यामध्ये नारळ वगैरे सजवून ते करवलीला वगैरे दिलं जातं. तर गावाकडे अशा वेगवेगळ्या पद्धती असतात, म्हणजे जसं काही वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात करा वगैरे. आणि त्यानंतर मग माकूचा एक प्रकार असतो, पण आणि त्यानंतर मुसळ वगैरे, ते जे दिसतंय मागे त्याला घाणा भरणे वगैरे असं म्हणतात. तर तेही झालं होतं सकाळच्या वेळेला, जेव्हा हळदीचं जे आहे, हळदीचा जो मुहूर्त असतो त्यावेळेला हे सगळं हे करतात. तर इथे आहे तो करवलेला करा दिला जातो आहे. त्यानंतर मग आरतीचं ताट वगैरे ते एक असतं, त्याला सकन असं म्हणतात गावाकडे. तर ते दिलं जातं. आणि त्यानंतर मग करवल्यांना ते जेव्हा लग्न वगैरे होतं त्यानंतर सप्तपदीच्या वेळी करा आणि ते सकन जे आहे ते घेऊन मग ते सप्तपदी वगैरे होते. तर इथे मला जे काही क्लिप्स मिळाले ते मी ॲड केलेले आहेत. तर इथे करवल्यांना सकन आणि करा देतात, आणि त्यानंतर मग घाणा वगैरे भरण्याचा कार्यक्रम झालेला होता, आणि त्याच्यामध्ये 5 मुसळ आणि जे धान्य आहे त्याच्यामध्ये घाणा भरला जातो. असं गावाकडे प्रत्येक गावाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. तर आमच्याकडे अशा प्रकारे केलं जातं. सध्या वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे वेळेच्या हिशोबाने. तर फॅमिलीमध्ये अजून एक लग्न होतं, तर साधारणतः अर्ध्या तासाच्या अंतरावरती मुहूर्त होतं, त्यामुळे दोन्ही पण अटेंड झाले. तर इकडे आहे ते 7 फेरे वगैरे